नमस्कार, मी कॉम्रेड भरमा कांबळे, C2 कोल्हापूर जिल्हाध्यक्ष। 1 तारखेला दौलत साखर कारखान्याच्या एका कंत्राटदारानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य सेक्रेटरी आणि आत्ताचे सेक्रेटरीएट मेंबर डॉक्टर उदय नारकर यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे। याबद्दल डॉक्टर नारकर हे राजाराम पोलीस स्टेशन कोल्हापूर येथे तक्रार देण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी दौलत कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांच्या समोर पोलीस स्टेशनमध्ये तू इथं आता पोलीस स्टेशनमध्ये आलायस, नाही तुला बाहेर आला असतं सोडलं नसतं, अशा पद्धतीची धमकी मानसिंग खोराटे यांनी दिलेली आहे। याबद्दल अजून सुद्धा पोलीस आणि जिल्हाधिकारी यांनी खुनाची धमकी देणाऱ्यावर आणि प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा ठेवणार नाही धमकी देणाऱ्या मानसिंग खोराटे आणि त्याच्या दलालावरती अजून पोलिसांनी आणि प्रशासनानं कारवाई केलेली नाही। म्हणून आज आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि पक्षाच्या सगळ्या जनसंघटनाच्या प्रमुखांनी आज बैठक घेऊन निर्णय केलाय की उद्याच्या सोमवारपर्यंत जर जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनानं हा खोराटे आणि त्याचा जो काय दलाल आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जात नाही, त्यांना अटक केली जात नाही, तोपर्यंत आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल। आणि म्हणून उद्याच्या 9 तारखेपर्यंत जर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही तर सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावरती किमान 3-4 हजार कामगारांचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे। आणि म्हणून पोलीस आणि जिल्हाधिकारी यांना आम्ही आवाहन करत आहोत की ताबडतोबीनं या गुंड मानसिंग खोराटे यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, त्याला अटक करावी, अन्यथा आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये आपल्या कार्यालयावरती प्रचंड असा मोर्चा काढून दिवसभर धरणे आंदोलन करावं लागेल, याची प्रशासनानं नोंद घ्यावी असं आवाहन करीत आहे।